शुभ सकाळ माझ्या सर्व ताईंना। आणि माझी सडा रांगोळी आज झालेली आहे। हळदीचं लेपन मी उंबऱ्याला केलेलं आहे। सकाळ सकाळी लवकर उठून सडा रांगोळी परत सगळी फरशी वगैरे पुसून काढली घरातली तर खूप प्रसन्न वाटतं। त्यामुळे रोज सकाळी लवकर उठून सडा रांगोळी वगैरे केलेलं कधीही चांगलं। आमच्या घराच्या आजूबाजूचं वातावरण मी सकाळचं तुम्हाला दाखवत आहे। बिल्डिंग अशी असल्यामुळे आणि समोर पण मोकळं नसल्यामुळे पूर्ण असं वातावरण तुम्हाला मला दाखवता येत नाही। बचत गटाच्या मॅडम आहेत, बचत गटाची मी अध्यक्ष आहे। त्यामुळे महिन्याचं जे रेकॉर्ड असतं ते न्यायला त्या श्रीच्या शाळेमध्ये मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला। रोज युनिफॉर्ममध्ये असणाऱ्या मुली आज साड्यांमध्ये कशा दिसत आहेत बघा। आणि युनिफॉर्ममध्ये किती लहान वाटतात, पण साड्या नेसल्या मुली किती अशा लहान असताना साडी नेसण्याची आवड ही वेगळीच असते मैत्रिणींनो। या मुलींच्याकडे बघितले की आपलं लहानपण आपल्याला आठवतं। आमच्या लहानपणी पण संक्रांतीला आम्ही साडी नेसायची, पण आत्ताच्या मुलींना जसं सगळ्या फॅसिलिटी मिळतात तसं आमच्या वेळी मिळत नव्हत्या। म्हणजे ब्लाऊज मॅचिंग वगैरे असं काही नाही आणि साड्या पण एवढ्या अशा व्यवस्थित मिळत नव्हत्या। पण कशी पण मिळून दे, पण साडी नेसण्याची आवड ही वेगळीच होती त्यावेळी। लहानपणाचं हे सगळ्यांच्या वेगळं असतं आणि तुम्हाला माहितीच आहे की त्यावेळीची संक्रांत कशी असायची। तर 1 रुपयाचं 2 रुपयाचं कानातलं टिकलीचं पॅकेट वगैरे एकमेकी मुलींना भेटवस्तू हळदी कुंकू हा कार्यक्रम कमी व्हायचा, पण मुली एकमेकींना भेटवस्तू ह्या खूप देत होत्या। आणि आम्ही तर खूप लांब लांबपर्यंत जिथे ओळखीचे असतील नातेवाईक असतील तिथं किती पण लांब असू दे पण जाऊन तिळगुळ वाटूनच यायचं। त्यावेळेचं वातावरण आणि ते दिवसच वेगळे होते आणि आत्ताचं वातावरण आणि दिवस हे वेगळेच आहेत। फिरणं खेळणं हे बंद झालेलं आहे। नुसता मोबाईल टीव्ही एवढं, जास्तीत जास्त मोबाईलचाच वापर मुलांना झालेला आहे। रथसप्तमी उद्या आहे मैत्रिणींनो। रथसप्तमीची पण पूजा सर्वांनी मांडावी, कारण या दिवशी पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील संकटे तसेच आपल्याला आरोग्यसुद्धा चांगले लाभते। त्यामुळे सूर्यदेवाची पूजा उद्या करायचीच आहे। जर तुमच्याकडे सूर्याची प्रतिमा नसेल तर रांगोळीने तुम्ही सूर्याची प्रतिमा काढू शकता किंवा कागदावर सुद्धा तुम्ही काढून त्याची पूजा त्यानंतर आपल्याला 7 प्रकारचे धान्य असतात घरातले, दूध घालवायचं असतं। म्हणजे कसं करायचं तर त्या सुगडाला आपण बाहेरून हळदीनं सारवून किंवा त्याचं लेपन करून घ्यायचं आणि आतमध्ये भिजवलेले 2 चमचे तांदूळ, त्यानंतर अर्ध सुगड दूध घालायचं आहे। थोडीशी साखर घालून ते सुगड आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि ते दूध आपल्याला उकळू घालवायचं आहे। त्यानंतर सूर्याला आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे। अर्घ्य द्यायला अजिबात विसरू नका। तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण असू दे किंवा तुमची कोणतीही कामे तटलेली असतील ती जर तुम्हाला तांदळाची खीर करणं शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर एखादी सुवासीन आपण घरी रथसप्तमी दिवशी बोलवायचे आहे आणि रथसप्तमी ही शुक्रवारी आली असल्यामुळे खूपच चांगला दिवस आहे। सुवासीन बोलवून तिला आपण काहीतरी गोडधोड म्हणजे खीर चहा वगैरे देऊन तिची ओटी भरून आपल्याला तिचा योग्य ते मान सन्मान करून लावून द्यायचा आहे। सुवासीन असून दे किंवा कोणतीही महिला जरी तुमच्या घरी आली तर तिचा व्यवस्थित मान सन्मान करूनच आपण तिला लावून द्यायचं आहे। कारण या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे। मग ते कोणतंही दान तुम्ही करा, त्यासाठी दानाला महत्त्व आहे। तुम्ही ओटी भरू शकता किंवा एखादी डाळ, गूळ, तांदूळ कोणताही पदार्थ तुम्ही दान म्हणून देऊ शकता। फक्त दान करताना समोरची व्यक्ती पण तेवढीच गरजू असावी। हा सण वर्षातून एकदाच येतो मैत्रिणींनो, त्यामुळे अजिबात तुम्ही तो सण साजरा करायला अजिबात विसरू नका। मी म्हटलं त्यांना थोडं बोला तर नाही म्हणतात, कॅमेऱ्यामध्ये यायला अजिबात तयार होत नाहीत, नको नको म्हणतात। चपात्या करून घेतलेल्या आहेत मी, परत उपीट केलेलं आहे नाश्त्यासाठी आणि देवपूजेचं कॉन्ट्रॅक्ट आज यांच्याकडे आणि आमचा बंड्या खिडकीत कसा बसलेला आहे बघा। आणि पेडिग्री घालण्यासाठी फक्त त्यांच्याच पाठनं तो असा फिरत असतो। माझ्या आणि श्रीच्या पाठून कमी असतो पण यांच्या पाठनं जास्त फिरत असतो।
मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि त्यानंतर आम्ही आलेलो कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला। आज अंबाबाई मंदिरात अजिबात गर्दी नव्हती। कसलं भारी दर्शन झालं मैत्रिणींनो, स्वप्नात पण नसेल एवढं मस्त अंबाबाईचं दर्शन झालं आणि खूप मन प्रसन्न वाटलं। कारण प्रत्येक वेळी येईल त्यावेळी मुखदर्शन घ्यायचं आणि जायचं असं करत होतो आम्ही, पण जवळून दर्शन हे होतच नव्हतं। कधी पण या गर्दीच गर्दी अंबाबाई मंदिरात, त्यामुळे ती गर्दी बघूनच बाहेरच्या बाहेर मुखदर्शन घ्यायचं आणि जायचं। पण आज खूप मनाला प्रसन्न वाटलं आणि असं काय म्हणजे अंबाबाईला जायचं असं ठरलेलं पण नव्हतं, पण अचानक असं मनात आलं आणि गेलो अंबाबाईला। अशा पायऱ्या आहेत बघा जाण्यासाठी दर्शनाला, म्हणजे रांगेतून दर्शन गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी शूटिंग केलेलं नाही। बाहेरच बालाजीचं मंदिर आहे, मी बालाजीचं दर्शन तुम्हाला घडवून आणलेलं आहे। आणि हा साक्षी गणपती आहे। पहिला आधी तिथं नमस्कार करायचा आणि मग आत जायचं असं म्हणतात। अशी आख्यायिका आहे की तो गणपती आई अंबाबाईला रोज संध्याकाळी सांगतो की तुझ्या दर्शनाला कोण कोण येऊन गेलं, मग तुझ्या दर्शनाला कोण कोण आलं होतं ते पूर्ण माहिती, अशी पौराणिक कथा आहे। त्यामुळे कधीही तुम्ही कोल्हापूर अंबाबाई मंदिरात गेला देवीचं दर्शन घेण्यासाठी तर आधी साक्षी गणपतीला नमस्कार करायचा आणि मगच आपण पुढे आई अंबाबाईच्या दर्शनाला जायचं। जरी तुम्ही मुखदर्शन घेणार असला तरी आधी साक्षी गणपतीला पाया पडायचं आणि मुखदर्शन घेऊन यायचं। मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।